नमस्कार, मी सुषमा फडके. आपले जीए या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पिंगळा वेड या कथासंग्रहातील एक दीर्घ कथा मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते. कथेचं नाव आहे कैरी. ऐकूया कैरी भाग 1. मोटर स्टँडवरून दवाखान्याकडे येताना मळकी चड्डी घातलेलं बटणं नसलेल्या सदऱ्याचं एक पोर पुढे आलं, पण श्रीपू मामाने त्याला नको म्हणत बॅग हातात घेतली आणि आम्ही चालू लागलो. रस्ता पांढरट धुळीचा होता आणि असली माती मी पूर्वी कधी पाहिलीच नव्हती. आमच्या गावात एकदा बाहेरून खेळून फिरून आलं की सदरा आणि पाय लाल भडक होऊन जात, पण इथे तर सगळीकडे जळाल्याप्रमाणे राख दिसत होती आणि मधूनच मी पावलांनी मुद्दाम धूळ उडवत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूना मधून मधून बोटभर काट्यांचे लाल फळांचे फड होते आणि त्यातून सू सू आवाज करत शेपट्यासारख्या वळवळत भस दिशी डुकरं बाहेर येत. हे देखील मला फार नवीनच होतं, पण श्रीपू मामा मात्र कशाकडे न पाहता काही न बोलता चालला होता. वाटेतच त्याची एक मान तुटली तेव्हा तो एक पाय ओढू लागला आणि तो अगदी दमून गेला. दवाखान्याच्या मोठ्या इमारतीमागे खूप अंतरावर तानी मावशीचं घर होतं. श्रीपू मामानं बॅग आत ठेवली आणि तो निमूटपणे अंग आवळून बसला. तानी मावशी धावतच बाहेर आली आणि मला मिठी मारून एकदम रडू लागली. मला त्यावेळी काय करेना, हे काय करावं हे समजेच ना. खरं तर मला फार भूक लागली होती आणि मळके हातपाय थंडगार पाण्यानं धुवायचे होते, पण तानी मावशी तर सारखे हुंकेच देत होती. याच वेळी नशिबाला कसा दावा सडला बघ श्रीपू. ती मला तसं जवळ धरत म्हणाली, आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस बघ. तुझं पत्र आलं तेव्हा तोंडात पाण्याचा थेंब न घालता ओढ्याखाली जाऊन बसले. खोटं सांगत नाही तुला, पण 2 दिवस इकडच्या मोटारी इकडे तिकडच्या तिकडे. 2 दिवस पाण्याला उतार नाही रे. सोलापूरकडून जायचं म्हणजे 3-4 दिवस लागले असते आणि तिकडे देखील पाऊस नसेल तर. 2 दिवस मी तशी बसून होते आणि व्हायचं ते होऊन गेलं. कमळीची काही भेट झाली नाही अखेरपर्यंत. त्यावेळी श्रीपू मामा आई शेजारी बसून तानी मावशीची वाट पाहत होता. आई शुद्धीवर होती तोपर्यंत तानी आली नाही काय असं म्हणत या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. शेवटच्या दिवशी तिची शुद्ध गेली आणि तिचे डोळे काचेच्या गोट्यांसारखे झाले. नंतर ती कोणालाच ओळखेना आणि ती काय बोलते आहे हे कोणालाच समजेना. श्रीपू मामानं रात्री तिला चमच्यानं दूध घातलं, पण ते तिच्या ओठांवरून दोन्ही बाजूने बाहेर पडलं. पहाटेला ती वारली. नंतर श्रीपू मामाने मला बरोबर येऊ दिलं नाही. मी घरात एकटाच होतो. आई नाही हे प्रथम मला जाणवलंच नाही, पण तिच्या रिकाम्या जागेकडे नजर जाताच मात्र भाजल्याप्रमाणे मला समजलं, आई नाही. एवढेच नाही तर ती आता कधीच परत येणार नाही. मग मात्र माझे पायच अंगच गळालं. श्रीपू मामा परतला त्यावेळी मी झोपलो होतो, पण माझे गाल पाण्याने ओले झाले होते. तिच्या घरात लग्न झालं त्यावेळी मीच अंथरूण धरलेलं. नाना वारले त्यावेळी हे आजारी आणि आता तीच गेली तेव्हा ओढा आडवा आला. लग्न झाल्यावर आम्ही दोघी निरनिराळ्या दिशेने गेलो बघ. 2 डोळे शेजारी, भेट नाही घरादारी. शेवटी तिला फार यातना झाल्या काय रे श्रीपू. श्रीपू मामा जागच्या जागी उगाचच हल्ला. तो म्हणाला, तुला मी आता खोटं कशाला सांगू तानी. 7-8 दिवसातच ती एका हातानं उचलण्यासारखी झाली. नाना गेल्यावरच ती खरं म्हणजे संपली.
पोर होतं म्हणून शिजवायची, 2 घास गिळायची, इतकंच. अगं कोणाची तरी गाय वेली म्हणताच ओळख देख नसताना तिकडं सूपभर तांदूळ पाठवणारी ती बाई लोकांच्या घरी स्वयंपाक खाऊन आनंदानं जगणार होय. थोडे दिवस तिला इथं आणून ठेवावं असं मला फार वाटायचं. सारखा जीव तुटायचा बघ माझा. तोंड पुसत तानी मावशी म्हणाली, पण नंतर माझं मीच म्हणायची, इथली घाण तरी तिला समजायला नको. मला वाटू लागलं आता ही उठते की नाही. तानी मावशी आई इतकी गोरीपान नव्हती. ती सोललेल्या बदामासारखी होती आणि तिच्या हनवटीवर गोंदवलेलं हिरवं टिंब होतं. तिच्या कानातील कुड्या बारीक मोती अगदी झिजून सैल झाले होते. गळ्यात मळक्या दोराच्या मंगळसूत्राबरोबर एक फिकट पिवळ्या मण्यांची बोरमाळ सोडली तर तिच्या अंगावर दागिना नव्हता. अखेर तानी मावशी थांबली आणि मला आत घेऊन गेली. तानी मावशी फक्त एकदाच आमच्या घरी आली होती. भाऊरावांची पहिली नोकरी गेली आणि दुसरी मिळाली तेव्हा इकडे येताना ती आमच्यात एक दिवस राहिली होती. त्यावेळेला तिनं लाल टोक पदराचं लुगडं नेसलं होतं. तिनं मला उगाचच कडेवर घेतलं. तिला त्यावेळी देखील जुन्या देवघराचा वास होता. आईने मग भाऊरावांसाठी मुद्दाम केनाच्या पानांची भजी केली होती, पण त्यातील आम्हाला काहीच मिळालं नाही. खरं म्हणजे मी आणि सुम्मीने जैन बस्तीच्या मागे जाऊन ढुंडाळून ती पानं आणली होती, पण मलाच मात्र एक एवढंसं बुडकुली एवढं भज मिळालं आणि त्यात पान देखील नव्हतं. मी म्हणालो, आई ग हे कसलं ग भज. तर आईने उलट मलाच चिमटा काढला आणि म्हटलं, ओरडू नकाच, खपऱ्या उडवू नको रे कार्ट्या. आता सगळी पानं संपली आणि पानाशिवाय भज खाल्लंस तर डोक्यावर काही शिंग उगवायचं नाही. आधीच एक शिंग आहे तुला. सुम्मीने ते ऐकलं आणि ती तोंड झाकून सारं जेवण होईपर्यंत हसत होती. संध्याकाळी तानी मावशी गेली. जाता जाता मलाच तेवढा तिनं एक आणा हळूच दिला आणि म्हटलं, ये केव्हा तरी आमच्या घरी. मी तो आणा सुम्मीला दाखवला. तिला काहीच मिळालं नव्हतं. सुम्मी बसली चरफडत. तानी मावशीचं घर फार जुनं होतं आणि लहान होतं. घरात भिंतीवर एकही फोटो नव्हता. स्वयंपाकघरात एक लाकडी कपाटाआड झोपायची जागा होती आणि त्याच ठिकाणी माळ्यावर जुनं सामान होतं. जुन्या बुड्या, शिंकी, एक मोठा डेरा, मोडता पाळणा, बादली, माझघर, देवघर काही नाही. बाहेरच्या बाजूला फक्त एक खोली. मी हात उंच केला तर हाताला लागेल एवढं एक सीताफळाचं झाड अंगणात होतं आणि त्यावर 2 लहानसर पण काळी पडलेली फळं होती. तानी मावशीनं मला आत नेलं आणि एका वाटीतून लाडू दिला. तो फार घट्ट होता आणि तो मला फुटता फुटेना. मी म्हटलं, तानी मावशी असलं कसलं ग हा दगडासारखा लाडू, मला नको. त्यावर काही न बोलता मान खाली घालून तिनं तो बाजूला सरकवला आणि मुठभर शेंगदाणे माझ्यासमोर ठेवले. आता एवढं खाऊन घे, मग तासाच्या आत स्वयंपाक होईल. हा. तिने चूल पेटवताच आत सारं धुरानं भरून गेलं आणि मी बाहेर आलो. श्रीपू मामा अद्याप तसाच बसला होता. मी त्याच्याजवळ बसत म्हटले, अरे कसली असली काळी सीताफळं. तो एकदम दिवचल्याप्रमाणे जागा झाला आणि म्हणाला, आ काय म्हणालास. पण तो सीताफळाविषयी काहीच बोलला नाही. त्यानं मला जवळ घेतलं आणि म्हटलं, हे बघ, आता इथंच शाळेत जायचं, दररोज अभ्यास करायचा, वाटेल त्या पोरात भटकायचं नाही, समजलं. आणि तानी पुढं कसलाही हट्ट करायचा नाही. मग मला समजलं, श्रीपू मामा 4 दिवस देखील इथं राहणार नाही. तानी मावशींनी फार आग्रह केला, पण तो त्याच दिवशी निघाला. जेवणं झाली. मला भातात दूध लागेल, पण आज तानी मावशीजवळ दूध नव्हतं. मी भात तसाच सोडला. आता मला झोप यायला लागली होती. ती
आणि मी बाहेरच्या खोलीत पसरलो. श्रीपू मामाने हाक मारत म्हटले, मी येतो रे, दिवाळीच्या सुट्टीत येऊन भेटतो पुन्हा. आणि सांगितलेलं सगळं चांगलं ध्यानात ठेव. त्याने वहाणांच्या पट्टीला सुतळी बांधली होती, पण पायरी उतरताना तो ठेचकळला आणि ती पण तटकन तुटली. त्याने वहाणा काढल्या आणि बाजूला सीताफळाजवळ टाकून दिल्या आणि तो अनवाडीच निघाला. एक दिवस राहिला असतास तर ते लखू सांभारानं शिवून दिले असते रे, तानी मावशी म्हणाली. नाही ग, त्याच्यात आता काही उरलंच नाही. उलट आता मला मोकळं मोकळं वाटतं बघ. पाय काही फाटत तुटत नाहीत, तो म्हणाला. पण त्यावर तो का हसला नाही कुणास ठाऊक. मी परत येऊन जाजमावर पडलो. तानी मावशी मात्र अंगणात बराच वेळ तिकडे पाहत उभी होती. नंतर ती माझ्याजवळ आली. तिनं मला उठवलं. आज झोप चल, इथे नको. ही त्यांची खोली आहे आणि त्यांना तू इथे आलेलं आवडणार नाही. तिने आतच माझ्याकरिता एक कोपरा झाडून त्या ठिकाणी एक चटई टाकली आणि त्याच्यावर जुनेऱ्याची घडी पसरली. कपाटात ती लोणच्याची बरणी, बाटल्या, चहापुडीचा डबा असं काही काही ठेवत असे. पण तिनं माझ्याकरता खालचा खाना रिकामा केला आणि म्हटलं, यात तू तुझं सामान ठेवत जा. मग मी बॅग उघडली. श्रीपू मामाने माझी पुस्तकं, एक वही, कपडे व्यवस्थित ठेवले होते. पेन्सिली, शिसपेन यांची डबी देखील ठेवून त्याने आठवणीने त्यात एक जुनं ब्लेड ठेवलं होतं. आणि सर्वात खाली काहीतरी रंगीस दिसताच मला फार नवल वाटलं. तो एक नवा करकरीत रंगीत भोवरा होता आणि सोबत त्याची जाळी देखील होती. मी मागे एकदा त्याला म्हटलं होतं, मला सीताराम सारखा एक भोवरा पाहिजे. पण नंतर ते माझ्या ध्यानात देखील राहिलं नाही आणि आता श्रीपू मामाने तो हळूच माझ्या बॅगेमध्ये ठेवला होता. मी म्हटलं, आता श्रीपू मामा पुन्हा भेटल्यावर त्याला सांगितलं पाहिजे. माझी चांगलीच गंमत केलीस की. मी सारं सामान खाण्यात भरलं आणि मऊ जुनेऱ्यावर पडलो. त्याचा स्पर्श होताच तानी मावशीनं पुरवाळल्याप्रमाणे अंग सैलसर आळशी झालं. थोड्या वेळाने दवाखाना बंद झाला आणि त्यांच्या समोरील अंगणात मोठा चौकोनी दिवा लागला. भाऊराव घरी आले. त्यांनी बाहेर कोट काढून ठेवताना माझ्याकडे पाहिलं, पण ते माझ्याशी एक शब्द देखील बोलले नाहीत. केव्हा आलास हे तरी त्यांनी मला विचारायला हवं होतं. पण ते तानी मावशीला म्हणाले, म्हणजे अखेर ही बॅग येऊन पडली म्हणायची. निदान हे अन्न उकिरड्यावर न पडता आपल्याच रक्ताच्या माणसाकडे जातं, तानी मावशी म्हणाली. भाऊरावांनी तिच्याकडे रागानं पाहिलं, पण नंतर काही न बोलता ते जेवू लागले. श्रोते हो, कथेचा पहिला भाग इथेच संपला. आमची ही कथा आवडली तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आमचं GA चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.